तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला सांगायचंय तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात, कशासाठी तुम्ही जॉईन केलं, पहिले एक्सरसाइज कशा करत होत्या तुम्ही. येस, रुटीन तुमचं लाईफस्टाईलमध्ये काय काय तुम्ही चेंजेस केले, काय काय डिसऑर्डर घेऊन आला होता. पहिल्या महिन्यात किती फॅट लॉस झाला, सेकंड मंथ, थर्ड मंथ, पुढचे 3 महिने, 4 महिने, 6 महिने आणि आत्तापर्यंत. आरामात जर्नी शेअर करायची, तुमची पूर्ण ओळख करून द्याल आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. येस. माझं नाव राजश्री भुलटे, मी देवगाववरून बोलते. मला या सिस्टीमला जोडून आता 11.5 महिने होऊन गेलेले. आणि मला या सिस्टीमला जोडण्याचं कारण होतं, मला बीपी शुगरचा त्रास होता आणि गुडघे पण खूप दुखायचे. आणि मला सुरुवातीला या सिस्टीमची ओळख आहे ना, कवडे सरांमुळे झाली. कारण माझा मुलगा आणि कवडे सर एका ऑफिसमध्ये होते आणि सहज एक दिवस त्यांनी माझे रिपोर्ट म्हणजे स्वप्नीलने अगोदर इथं घरी काढलेले होते. तर त्याच्यात माझं 7 ते 7.5 पर्यंत हे ब्लडचा रिपोर्ट होता, HbA1c चा. मग सहज स्वप्नील त्यांच्याशी बोलला तर ते सर म्हणले, अरे म्हणे इथं माझ्याकडे हर्बल लाईफचं आपलं चालू आहे, त्याच्याकडे कर म्हणे, म्हणजे त्यांच्याकडे आपण बघूयात म्हणे. मग अशा प्रकारे आमची ओळख झाली या सिस्टीमशी. आणि मग ते स्वतः घरी आले आणि माझे रिपोर्ट वगैरे सर सर पण आले त्यावेळेस. आणि मग तेव्हा माझे पूर्ण त्यांनी रिपोर्ट वगैरे पाहिले. मग सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही हे करू शकता. आणि मग मी पहिल्या लगेच सुरू केलं. तेव्हा पहिल्या 3 महिन्यातच माझं 16 kg फॅट लॉस झालं. मी सलग 10 दिवसाचे मॅरेथॉन केले आणि 21 दिवसाचे 3 केले. आणि मग तेव्हा आतापर्यंत माझा 22 kg फॅट लॉस आहे. आणि इतकं छान रिझल्ट आहे की आता माझी इतकी नॉर्मल झाली शुगर की जेवणाच्या अगोदर 83 आहे आणि जेवणानंतरची 96 आहे. आणि गुडघे पण खूप दुखायचे, ते पण बंद. आता अजिबात दुखत नाहीत, काही नाही. टाचा खूप दुखायच्या. सुरुवातीला मला झोप पण व्यवस्थित लागत नव्हती, भूक लागायची सारखी सारखी शुगरमुळे. पण हे माझं सगळं मॅरेथॉनमुळेच कमी, म्हणजे बंदच झालेलं. आता एवढी भूक वगैरे अशी लागत नाही. टाइम टू टाइम खाणं पिणं. मॅरेथॉनमुळे मला खूप छान सवय लागलेली आहे. त्याच्यामध्ये जे 5 पिलर शिकवलेले जातात ते एकदम व्यवस्थित आता मी फॉलो करते. मी 20-80चा पॅटर्न फॉलो केला. आणि इतकं छान, म्हणजे इतकं आता व्यवस्थित. कुठेही गावाला जरी कुठं बाहेर जरी जायचं असेल तर आपले कपडे कमी, पण आपलं सगळं अगदी व्यवस्थित घ्यावं लागतं बरोबर. सगळं आपलं व्यवस्थित घेतलंय का, काही विसरलं तर नाही ना, हे अगदी काळजीने आता फॉलो करते सर. मी कुठेही जाऊ दे, ते सगळं माझं बरोबरच असतं. माझं सगळं सगळं संतुलित आहार वगैरे. त्यामुळे माझं अजिबात वेट वगैरे आता वाढत पण नाहीये. आणि इतकं छान आता चांगलं व्यवस्थित चालू आहे. मी खूप हॅप्पी आणि हेल्दी आहे. गेले आता 11 साडे 11 महिने झाले मला बाहेरची एकही गोळी चालू नाहीये. आणि कधी मी आता आजारी पडलेली नाही, काय नाही. नाही तर पहिलं मला सारखं थोडंसं काही झालं की लगेच हॉस्पिटलला जावं लागायचं, गोळ्या घ्याव्या लागायच्या, गुडघे पण खूप दुखायचे. इमोशनली ते पण खूप, म्हणजे गुडघ्यासाठी ट्रीटमेंट घेतली, पण मला त्याचाही काही फायदा झाला नाही. पण या सिस्टीमला आले तर मला इतकी छान सवय लागली आणि खूप, म्हणजे खूप हॅप्पी आहे. आता खूप चांगलं वाटतं. किती घाई असू दे, काही असू दे, पण मी माझं अगदी व्यवस्थित फॉलो करते. थँक्यू सर. खूप छान रिझल्ट आहे माझा. येस, क्या बात आहे साहेब. खूप छान. आणि तुम्हाला शुगरचा त्रास किती दिवसापासून होता? मला जवळजवळ 4 वर्षापासून होता. आणि या पहिल्या 3 महिन्यातच इतका इतका नॉर्मल झाला ना की खूपच छान. आता तर अजिबातच नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने, जे डॉक्टर मला म्हटले होते ना, ती गोळी तुम्हाला मरेपर्यंत घ्यावी लागेल, पण त्याच डॉक्टरांना विशेष वाटलं आता यावेळेस तर रिपोर्ट पाहिला. खूपच छान रिझल्ट आहे म्हणे तुमचा. आणि खूप छान आता एकदमच, म्हणजे गोळ्या वगैरे अजिबात नाही येत आता मला कोणत्याच. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर, एकदम झकास. खूप छान. येस, थँक्यू, तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर केला साहेब. येस. थँक्यू मॅडम.